नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अम्मा ही शालिनीजवळ येते आणि तिला म्हणत असते की पी की ते रगत पी, दूध नसतंय ते रगत असतंय रगत, असं म्हणून ती तिला ते प्यायला सांगते. त्याच वेळेला आता वेडी झालेली शालिनी त्या ग्लासकडे बघायला लागते आणि त्या ग्लासमध्ये खरंच रक्त आहे असं तिला दिसतं आणि त्याचा रंग अगदी तिला लाल बुंद दिसतो. ते पाहून आता ती खूपच घाबरते आणि ती मागे होते आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे बघत असतात तर त्याचा कलर हा पांढरा असतो. तेव्हा सगळेजण तिला म्हणतात की काय झालं आहे मालकीनबाई, ओ दूध पिऊन घ्या की. आणि विमल पण म्हणते की मालकीनबाई तुम्हासनी गोळ्या खायच्या आहेत ना, दूध पिऊन घ्या, असं म्हणून ते दूध प्यायला सांगत असतात. नित्या म्हणते की अहो मालकीनबाई काय झालं, तुम्ही अशा का करताय, अहो दूध आहे ते दूध, काहीच दुसरं नाही आहे, तुम्ही पिऊन घ्या. तर आता अधिराज देखील म्हणतो की हो मालकीनबाई तुम्ही ते पिऊन घ्या. परंतु शालिनी खूपच घाबरलेली असते. शालिनी म्हणते की नाही नाही मला काही नको नको, लांब व्हा लांब व्हा, असं म्हणून ती ते करत असते. त्याच वेळेला ती आता सारखं सारखं बघते तर तिला त्याचा कलर रंगच दिसतो, कलर हा लालच दिसतो. आणि मग अम्मा म्हणते की पेकी तू तर सगळ्यांचं रगत पेलेस, मग हे पेकी. तर आता ती त्या ग्लासाकडे एकटक बघत राहते तेव्हा तो ग्लास हा दुधाचा असतो. मग शालिनी मात्र घाबरते, तिला काहीच कळत नाही हे सगळं काय चालू आहे. तेव्हा सगळेजण शालिनीकडे पुन्हा दरवाजातून आतमध्ये येतात आणि आल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघत असतात. अधिराज म्हणतो की मालकीनबाई हे घ्या पिऊन घ्या, हे रक्त आहे रक्त, तुम्हाला सगळ्यांचं रक्त प्यायचं आहे ना, हे घ्या पिऊन घ्या, असं म्हणून आता सगळेजण तिच्याकडे ग्लास पुढे पुढे करत असतात आणि शालिनी मात्र खूपच घाबरलेली असते. शालिनी तो ग्लास हा सगळ्यांकडे बघत असते, प्रत्येकाच्या हातात ग्लास असतो. नित्या, अधिराज, अम्मा, विमल, त्याचप्रमाणे पाहुणी, राजमा आणि सोमा सगळ्या जणांच्या हातात ते लाल रंगाचे रक्ताचे ग्लास पाहून शालिनी पूर्णपणे बिथरून जाते आणि काय करावे तिला काहीच कळत नाही. राजमा म्हणते की घ्या की मालकीनबाई घ्या, तुम्हाला खूप हौस आहे ना लोकांना त्रास द्यायची, त्यांचं रक्त पिण्याची, हे घ्या घ्या पिऊन घ्या, असं म्हणून आता ती तिच्याकडे तो ग्लास घेऊन येते. तेव्हा सगळेजण आता शालिनीकडे हळूहळू पुढे पुढे जात असतात. त्यानंतर आता शालिनी म्हणते की दूर व्हा माझ्यापासून, सगळेजण दूर व्हा. आणि त्यानंतर मग आता शालिनी घाबरते, ती म्हणते की कोणी येऊ नका. तेव्हा नित्य म्हणते की सगळ्यांचे रक्त आहे त्याच्यात, तुम्ही सगळ्यांना मारलत ना, माई दादा, मल्हार दादा, उदयदादा, देवकी वहिनी आणि सगळ्यांना तुम्ही मारलत ना, आता घ्या सगळ्यांचं रक्त घ्या, सगळ्यांचं रक्त घ्या, असं म्हणून ती त्याला प्यायला देत असते. त्यावेळेला ती खूपच घाबरते, ती म्हणते की नाही नाही दूर व्हा माझ्यापासून, असं म्हणून ती सगळ्यांना आता लांब करत असते. त्याच वेळेला अम्मा म्हणते की घे की शालिनी घे की, असं म्हणून ती आता तिचा समोर ग्लास करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शालिनी म्हणते की नको, लांब व्हा माझ्यापासून, कोणी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका, लांब व्हा, मला कोणाकडूनही काही नको, लांब व्हा. त्याच वेळेला विमल म्हणते की मालकीनबाई ओ मालकीनबाई काय झालं आहे तुम्हाला, का घाबरताय तुम्ही, तुमचा चेहरा असा का झाला आहे आणि तुम्ही कशापायी इतक्या थरथरताय. तेव्हा आता नित्या तिला बोलताना दिसत असते, ते पुन्हा तिला जाणवतं आणि एक क्षणातच तिला कळतं की नाही हे सगळं खोटं आहे. माझ्यासमोर ही विमल दुधाचा ग्लास घेऊन उभी आहे आणि ती म्हणते की मालकीनबाई अहो रक्त असं काय बोलताय तुम्ही, हे रगत नाही, अहो हा दुधाचा ग्लास आहे, तुम्हाला पाहुणीने दिलं आहे ना, खरंच हा दुधाचा ग्लास आहे. तेव्हा मग आता पाहुणी आणि सोमा येतात आणि म्हणतात की मॅडम अहो असं काय करताय तुम्ही. तेव्हा पाहुणी म्हणते की मॅडम मी तुम्हाला दुसरं काही देईन का, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा, अहो तुम्हाला जपते मी, इतकी काळजी घेते तुमची, तर मग तुमच्यासाठी दुसरं काय आणणार मी, अहो हा दुधाचा ग्लासच आहे. विमल म्हणते की होय होय मालकीनबाई पाहुणीने आणलाय, घ्या पिऊन, औषध घ्यायचं आहे ना तुम्हाला. परंतु शालिनी म्हणते की नको नको मला नको ते, आणि ती खूपच घाबरत असते. परंतु कसं बसं सोमा तिला खाली आणतो आणि म्हणतो की चला मालकीनबाई चला. पाहुणी म्हणते की हे घ्या मालकीनबाई दूध पिऊन घ्या की, परंतु ती ऐकत नसते. ती म्हणते की नाही माझ्याशी कोणीही खोटं बोलायचं नाही, सगळेजण मला घाबरवत आहेत, सगळ्यांचे भास होत आहेत. तेव्हा आता पाहुणी ही नित्याला लांब करते आणि शालिनीला धरून कसं बसं पुढे आणते आणि म्हणते की या मालकीनबाई इथे बसा, इथं बसा, तुम्हाला कोणीही काहीही करणार नाही. तेव्हा मग आता इथे पाहुणे खूपच चिडलेली असते. पाहुणे म्हणते की मालकीनबाई तुमचं असं हे काय सुरू आहे, अहो इतकं सगळं चांगलं असताना पुन्हा काय होणार आहे तुम्हाला. तेवढ्यातच आता विमल म्हणते की थांब पाहुणे तू काळजी करू नको, मालकीनबाईसनी काहीच होणार नाही, असं म्हणून आता दुधाचा ग्लास तिच्यासमोर आणतात. आणि नंतर मग आता अम्मा म्हणते की अगं शालिनी काय झालं असतंय तुला. तर इथे अधिराज हा तिकडे शालिनीकडे असतो आणि संत्या आणि लवली मात्र गप्पा मारत मारत येत असतात. आणि इथे आता लवली म्हणत असतो की एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या मी नसताना. संत्या म्हणतो की अरे लेका खूप मजा आली, त्या शालिनीची अवस्था ना अगदी बघण्यासारखी झाली होती. तेव्हा लवली म्हणतो की ते शालिनीला ना तसंच पाहिजे, तिची अशीच अवस्था झाली पाहिजे. आता मी आलोय ना, आता आणखी मजा घ्यायची तिची, तिला पळता भुईस थोडी करून ठेवायची.
तेव्हा संत्या म्हणतो की हो, सगळं काही आता आपल्या म्हणण्यानुसारच चाललं आहे. सगळेजण मिळून त्या शालिनीला धडा शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आता संत्या म्हणतो की आता तू बी आमच्यात सामील. मग लवली म्हणतो की तिचं तसंच झालं पाहिजे, कारण तिने सगळ्यांचे जीव घेतलेत आणि आपल्या अधिराज आणि नित्या दोघांना जयदीप गौरीला तर जाळलं आहे तिने, मग तिला ती शिक्षा मिळाली पाहिजे असे दोघे म्हणतात. नंतर इथे रेस्ट हाऊसवर पुन्हा अम्मा ही शालिनीकडे रागाने बघत असते आणि त्यामुळे तिला खूपच भीती वाटत असते. नंतर आता शालिनी कशीबशी पाहुणीकडून दूध पिऊन घेते आणि नंतर ती स्वतःच्या हाताकडे बघत असते, तर स्वतःच्या हातात तिचा दिलेला आश्रयने गंडा असतो. तो गंडा जोपर्यंत तिच्याकडे आहे तोपर्यंत काही होणार नाही असं त्याने सांगितलेलं असतं. नंतर मग आता लगेच डॉक्टर हे तिला चेक करतात आणि म्हणतात की तुमची तब्येत ही दिवसेंदिवस खूप खालावत चालली आहे. जर तुमचं असंच काही झालं, जर असंच चालत राहिलं तर तुमची तब्येत खूप खराब होईल आणि तुमच्या मनावर खूप परिणाम होईल. परिणामी तुमचे हे सगळ्या तब्येतीवर परिणाम झाल्यावर तुमच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं असं डॉक्टर सांगत असतात. मात्र इथे पाहुणी खूपच घाबरलेली असते आणि त्यानंतर मग आता डॉक्टर म्हणतात की तुमचे सेल्स खूप कमी झालेत. जर तुम्ही असाच ताण करत राहिलात तर तुमच्या जीवाला काहीतरी धोका आहे असं म्हणून ते निघून जातात. तेवढ्यात पाहुणी म्हणते की बापरे, म्हणजे मी आता परत पोरकी होणार. आता इतके दिवस मला मालकीनबाईंचा आसरा होता, परंतु आता मी पुन्हा पोरकी होणार. मालकीनबाई मला सोडून जाणार. नंतर आता इथे अधिराज हा त्या गोष्टीचा विचार करू लागतो, असं मुद्दाम भासवत असतो आणि विमल म्हणते की हे बघ, असं काही होणार नाही पाहुणे, मालकीनबाई लवकरच बऱ्या होतील. आणि नंतर नित्या म्हणते की नेमकं मालकीनबाईंचं हे सगळं काय चालू आहे, म्हणजे शालिनी मॅडमचा असा त्रास केव्हापासून चालू झाला आणि त्यांना हा नेमका भास कसला होतोय, कशामुळे होतोय, या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या मनावर हा परिणाम कसा व्हायला लागला हे काहीच कळत नाही आहे. नेमकं हे कसं काय घडलं. तेवढ्यातच आता इथे पाहुणे म्हणते की हे नेमकं मालकीनबाईंबरोबर भास घडतायत की नेमकं त्यांच्याबरोबर हे कोणी करण्याचा प्रयत्न करतं आहे किंवा त्यांना त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करतं आहे, हे मला कळू दे आणि त्या गोष्टी मला शोधल्या पाहिजेत, त्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. तेव्हा आता लगेच सोमा म्हणतो की हो, बरं आहे, बरोबर आहे पाहुणे तुझं. मला तरी वाटतंय की मालकीनबाईंना ना कोणीतरी मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतंय. त्यांच्या विरोधात हे सगळं कटकारस्थान चालू आहे आणि जोपर्यंत आम्ही हे शोधणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं शपथ आता पाहुणी आणि सोमनाथ दोघेही घेतात. तेव्हा नित्या म्हणते की शोधा, तुम्हाला शोधावंच लागेल, त्याशिवाय मालकीनबाईंची तब्येत काही तुमच्या ठीक होणार नाही. त्यांना काळजी घेतली पाहिजे आणि जशी काही औषधं दिलेस तशी सगळी औषधं मालकीनबाई तुम्ही घ्या. शालिनी म्हणते की ठीक आहे आणि नंतर अधिराज म्हणतो की बरं मालकीनबाई, आम्ही आता आहोत बाहेर, तुम्ही आराम करा, तुम्हाला झोप लागेल आता. तेव्हा विमलाही म्हणते की आणि हो ऐका मालकीनबाई, एक आणखी गोष्ट, तुम्हाला जर काहीही वाटलं तर आम्हाला फोन करा. तुम्ही काल कसं राजाला बोलवून घेतलं त्याबरोबर तो लगेच आला, मग आम्हाला काही वाटलं अगदी मध्यरात्री देखील तुम्ही फोन करा, आम्ही नक्कीच इथे येऊ, आम्ही तुमच्या सेवेला हजर असू, अजिबात कसलीही काळजी करू नका असं आता विमल ही तिला सांगते. आणि त्या तिच्या शब्दांमुळे आता शालिनी म्हणते की ठीक आहे चालेल, मी घेईन काळजी. आणि नंतर मग आता विमल म्हणते की बरं पाहुणे, ऐकलंस का, सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त तू लक्ष दे मालकीनबाईवर. आणि हो पाहुणे, काळजी घे बरं का त्यांची, त्यांना काय हवं नको ते बघ, त्यांना जप, त्यांची औषधं गोळ्या नीट दे. तेव्हा पाहुणे म्हणते की वय वय, चांगलीच काळजी घेते मी मालकीनबाईंची. आणि नंतर आता विमल म्हणते की बरं का मालकीनबाई, तुम्ही आता आराम करा, या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका, तुम्हाला कोणीही काहीही त्रास द्यायला येणार नाही, फक्त स्वतःची काळजी घ्या, बाकी काही नाही असं त्या म्हणून आता सगळे निघून चाललेले असतात. आता सगळेजण जात असताना नित्या मात्र तिथेच उभी असते आणि त्याच वेळेला आता सोमनाथ आणि पाहुणे देखील बाजूलाच उभे असतात. आता अम्मा ही मुद्दामच शालिनीला म्हणते की काळजी घे बरं का आणि कशाचं काही टेन्शन करू नका असं म्हणून आता सगळे बाहेर निघून येतात. तेव्हा विमल म्हणते की राजा, मालकीनबाईंची तब्येत खूपच खराब दिसते, देवी आई हे खरंच काय घडवलंच त्यांच्याबरोबर. अगं त्यांचा किती रुबाब आणि दरावरा होता, परंतु आता त्यांचं सगळं काही गळून पडलं आहे. नाही, मला देवीकडे दर्शनासाठी त्यांच्यासाठी गेलंच पाहिजे, त्यांच्यासाठी मला नवस बोलायचं आहे, जे काही त्यांच्यावर संकट येऊ घातलं ते पूर्णपणे निघून जायसाठी. अम्मा तू येतेस का गं माझ्याबरोबर. तेव्हा मग आता ती म्हणते की होय अक्का, मी येते तुझ्याबरोबर, मी तर म्हणतो की मी चांगला देवीकडे लोटांगणच घालतो, कसं काय ते सगळं काही या मालकीनबाईंना बरं वाटू दे असं म्हणून आता तिला घेऊन ते निघून जातात. नंतर नित्या, राजमा आणि अधिराज बाहेर उभे असतात. तेव्हा आता राजमा म्हणते की आई इकडे ये, आपण इकडे बाजूला येऊन बोलूया. आणि मग आता नित्या म्हणते की शालिनीची तब्येत आणखीनच खराब झालेली दिसत आहे, याचा अर्थ आपल्या औषधांचा असर होत आहे. तर वर बाल्कनीमधून हे सगळं पाहुणी ऐकायला बघत असते, त्यांचं नेमकं काय बोलणं चालू आहे सगळं तिचं लक्ष असतं. त्याच वेळेला इथे आता राजमा म्हणते की खरंच मला पण खूप मजा आली बाबा, तिची हालत बघून ना खरंच खूप मजा आली आहे मला. तेव्हा आता अधिराज हसत असतो, परंतु त्याची एका बाजूने
पाहुणीकडे जाते आणि तो त्या साईडला बघतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तिथून पाहुणी बघत आहे. नित्या म्हणते की आता आपल्याला जे काही केलं पाहिजे ते अगदी सावधगिरीने केलं पाहिजे आणि शालिनीवर 24 तास आता लक्ष ठेवलं पाहिजे. तेवढ्यातच अधिराज म्हणतो की आता आपण जे काही बोलतोय, जे काही करतोय त्यावर या सोमाची आणि पाहुणीची अगदी बारीक नजर असणार आहे आणि याची सुरुवात आतापासूनच झाली. तिथून बाल्कनीमधून आपल्याला पाहुणी बघत आहे. आपण काय बोलतोय काय नाही याच्यावरती लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. असं म्हणून आता नित्या आणि राजमाला अधिराज सावध करतो आणि मग नित्या म्हणते की हो, आता आपण एकच केलं पाहिजे की यांना चकवा दिला पाहिजे. आता असेच करत राहणार या सगळ्यांची नजर आपल्यावर असणार. म्हणूनच आता शालिनीकडे कोणीतरी माणूस असला पाहिजे. जर हे झालं तर खूप बरं होईल असं दोघंही ठरवतात. तर इथे अधिराज म्हणतो की हो, आता मला ते काम करावं लागेल. मला शालिनीकडे जाऊन सगळं काही बघावं लागेल. नित्या म्हणते की हो अधिराज, पण तिला संशय आला नाही पाहिजे. कसं आहे, तिला माझ्यावर संशय आहे परंतु तिला तुझ्यावर संशय नाही. म्हणूनच आता ही गोष्ट केली पाहिजे. तेव्हा अधिराज म्हणतो की चालेल, मग आता मीच ही गोष्ट पार पाडतो. आणि नंतर अधिराज शालिनीकडे मालकीनबाई असा आवाज देत येतो. ती दचकून उठून बसते. तेव्हा तो म्हणतो की उठू नका, उठू नका, झोपून राहा, तुम्ही आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे. मी काय म्हणतो मालकीनबाई, असंही तुम्हाला आता खूप त्रास होतोय. हे नको नको ते भास होत आहेत की कोण घडवून आणताय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो की मी इथंच थांबतो. म्हणजे कशी आहे, मला तुमची काळजी घेता येईल. वेळेला आता इथे शालिनी आणि सोमा म्हणायला लागतो की नको, कशासाठी. सोमा देखील म्हणतो की हो, मी आणि पाहुणे आहेत की मालकीनबाईंची सेवा करायला, लक्ष ठेवायला. नको, राहू दे. तेवढ्यातच आता अधिराज म्हणतो की काल पण मला बोलवलं होतंच की, तुम्ही असतानाही माझी गरज पडलीच की, मग आता मी इथेच थांबतो. म्हणजे कसं आहे, आपण सगळे मालकीनबाईंकडे लक्ष ठेवू. तेव्हा नित्या येते आणि म्हणते की काय काय चाललं आहे तुझं, काय गरज आहे इथे तुला थांबण्याची. तेव्हा मग तो म्हणतो की अहो नित्या मॅडम, मालकीनबाईंची अवस्था तरी बघा की, त्यांची अवस्था काय झाली आहे. अहो माणुसकीच्या नात्याने तरी विचार करा. तेव्हा ती म्हणते की माणुसकी, जी बाई उलट्या काळजाची आहे, कोणाची तिला पडली नाही, तिच्याबद्दल माणुसकी काय बोलतोस. तेव्हा मग अधिराज चिडतो आणि म्हणतो की उगीचच तुम्ही मालकीनबाईंबद्दल काहीही बोलू नका. तेव्हा ती म्हणते की अधिराज, तुला कळतंय का तू काय वागतोयस. आपलं नवीन नवीन लग्न झालं आहे आणि तू इथे येऊन राहायचं म्हणतोयस. आणि घरातल्यांची काळजी जबाबदारी कोण घेणार. घरातले तिथे काय करतायत हे तुला कळतंय का. ते कुठल्या टेन्शनमध्ये असतील काय याची तुला जाणीव तरी आहे का. शालिनीला आता दोघांचंही भांडण खरं वाटू लागतं. मग अधिराज म्हणतो की मालकीनबाईंची अवस्था सोडून मी तिथे कसा काय शांत राहू, मला सांगा तुम्ही. अहो त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होते आणि मी तिथे कसा सुखाने घास खाऊ, मला सांगा. आणि घरच्यांचं म्हणाल तर त्यांना पटेल मी काही म्हणतोय ते, कारण मालकीनबाई आमच्यासाठी देव आहेत. त्यांनी आमच्यासाठी कोणती मोठ्या संकटातून आम्हाला बाहेर काढलं आहे ते मला चांगलंच माहीत आहे. म्हणूनच तुम्ही मालकीनबाईंबद्दल एक चुकीचा शब्द काढायचा नाही, असं अधिराज तिच्यावर चढून बोलत असतो आणि तो तिच्यावर चिडतो. तेव्हा हे पाहून मात्र पाहुणीला खूपच आनंद होतो आणि शालिनी ही त्या सगळ्याची मजा घेत असते. अधिराज म्हणतो की हे बघा, मी इथेच थांबणार आणि आता हा शेवटचा निर्णय आहे. तुम्हाला मी हे काहीही सांगणार नाही. नित्या म्हणते की ठीक आहे, आपलं इतकं नवीन लग्न असताना तू इथे असा येऊन राहणं मला तरी पटत नाही आणि मला हे आवडत नाही. तेव्हा तो म्हणतो की तुमची आवड निवड विचारतेस कोणी, तुम्ही जा घरला. तेव्हा माझे कपडे भरून ठेवा असं तो तिला सांगतो. बॅग भरून ठेवा, मी घ्यायला येतो. त्याच वेळेला आता ती म्हणते की बॅग भरून ठेवायला मी काय तुझी नोकर नाही आहे, बायको आहे बायको. लक्षात ठेव, तुझे कपडे तू घे नाही तर जा. असं म्हणून ती तिथून चिडून निघून जाते आणि शालिनीलाही त्या दोघांची ती सगळी भांडणं पाहून खूप मजा येत असते. आता शालिनी मनातच विचार करते की वा, इतक्या वर्षांनी मी हा प्रयत्न करत होते तुमच्यात फूट पाडण्याचा, परंतु ते शक्य झालं नाही. आणि आता या माझ्या साध्या आजारपणामुळे हे शक्य झालं. खूप बरं झालं, हे आजारपण कामात आलं असं ती म्हणते. तर आता नित्या निघालेली असते आणि अधिराज तिथेच थांबतो आणि राजमाला घरी आल्यावर नित्या सगळा घडलेला प्रकार सांगते की असं सगळं घडलं आहे. तिथे शालिनीच्या घरी आम्ही भांडत होतो आणि अधिराज मला म्हणाला की आमची कपड्याची बॅग भरून ठेव. तेव्हा मी त्याला सरळ म्हणाले की मी तुझी बायको आहे, तुझी नोकर नाही तुझी बॅग भरून ठेवायला. त्याच वेळेला माझ्यावर चिडला आणि अधिराज माझ्याशी जरी खोटेपणाने भांडत होता तरी मला इतकं वाईट वाटत होतं, म्हणून सांगू मनाकडे मला खरंच खूप वाईट वाटत होतं असं आता ती म्हणत असते. तेवढ्यातच माझ्या काळजाला घरं पडली असं म्हटल्यावर विमल ते ऐकते आणि विमल म्हणते की काय अधिराज, तुम्हाला काळजाला घरं पडली असं बोलला, म्हणजे तू तुमच्याशी काय असं तुटकपणाने वागला मला सांगा. तेव्हा मग आता लगेच नित्या म्हणते की नाही नाही आई, तसं काही नाही. मग ती म्हणते की मग मला सांगा, तो तुमच्याबरोबर भांडला का, भांडण केलं आहे का त्याने.
तेव्हा नित्या म्हणते की नाही आई, असं काहीच नाही आहे, तो मालकीनबाईंकडे थांबायचं म्हणते, म्हणजेच तो शालिनी मॅडमकडे थांबणार आहे. त्याच वेळेला हे ऐकून विमल म्हणते की जर थांबणार होता तर मग तुम्हाला इतकं वाईट आणि मनाला लागल असं बोलण्याची काय गरज होती. नाही, आता मी बघतेच या अधिराजला, तुम्हाला असं तोडून बोलण्याची काही गरज आहे का. तुम्ही कशा आहात आणि काय आहेत हे त्यांना चांगलंच माहीत असूनही तो तुमच्याशी असं चुकीच्या पद्धतीने वागूच कसं शकतो. या घरच्या सुनेला किंवा कोणालाही असं उलट किंवा त्रास देऊन बोलण्याचे संस्कार तर माझे नाही आहेत आणि मी ते सहनही करून घेणार नाही. आणि अधिराज तुम्हाला जे काही बोललं आहे ना ते मी बरोबर खोडून काढते आणि मी बघते पुढे काय करायचं ते. नाही येऊच दे त्याला, बघते त्याची वरातच काढते, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आणि त्याच वेळेला आता नित्याची ती फजिती पाहून अम्मा आणि लक्ष्मी दोघीजणीही हसत असतात. आणि त्याच वेळेला इथे विमल आतमध्ये निघून जाते. राजमा म्हणते की आई बघितलं का, अगं काय झालं ते, अगं या खरंच चिडलेल्या आहेत आणि त्यांना असं वाटतंय की तू काहीतरी केलं नाहीस पण अधिराज दादाने मात्र केलं आहे. आता खरंच खूप मजा येणार आहे. लक्ष्मी म्हणते की आई, आता मस्करीची कुस्करी कशी होती तसा प्रकार तुमचा झालेला आहे. तुमची खोटी खोटी भांडणं आता खरी वाटू लागली आहेत. मग आता बघ मावशी ही राजदाचं काय करते ते, खरंच आता खूप मजा येणार आहे बाबाची, असं म्हणून राजमा तिच्याकडे बघत हसते आणि नित्याही हसायला लागते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराज आता बॅग भरत असतो. त्याच वेळेला नित्या म्हणते की आमचा विचार काही आहे की नाही. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की हे काही बरोबर नाही, हां तुम्ही जे सगळं करताय ना तुम्ही चुकीचं करताय, तुम्हाला सगळं माहीत आहे परंतु तुम्ही तशा वागताय. त्याच वेळेला आता शालिनीच्या घरी एक माणूस, एक गुरु आलेला असतो आणि तो एक गोष्ट हातात धरून, तुरटी हातात धरून सगळीकडे फिरून काही निघताय का हे प्रयत्न करत असतो. घरात काही भूतप्रेताचा वास आहे का हे पाहत असतो आणि तो म्हणतो की थांबा, मला इथे कोणीतरी दिसत आहे, इथे आसपास कोणीतरी भटकत आहे. नित्य अधिकारी असं नाव तो घेतो. त्यावेळेला अधिराज गडबडतो आणि तो म्हणतो की नित्य अधिकारीच. तेव्हा शालिनी म्हणते की तुम्हाला हे नाव कसं माहिती. तेव्हा तो म्हणतो की तीच आहे जी तुझी जीवावर उठली आहे आणि त्या अधिकारीच तुझ्या मुळावर उठलेली आहे, तीच तुझा शेवट करणार. असं म्हटल्यावर आता शालिनी ही घाबरते आणि अशा प्रकारे हा नित्याचा नवीन कोणता डाव असणार आहे हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.